once again welcome you in Gyan Sampada YouTube channel. Now friends, today I am going to teach you a lesson, his first flight 1.5 from textbook of Standard 10 English. मित्रांनो, इयत्ता 10वीच्या इंग्रजी पुस्तकातील 1.5 हिज फर्स्ट फ्लाइट नावाचा लेसन आपण आज या व्हिडिओ मध्ये शिकणार आहोत. नाउ फ्रेंड्स, in a previous video we have learned be smart, the lesson as well as English workshop of the lesson. चला तर आपण आज his first flight नावाचा हा पाठ शिकत असताना we have to see the Marathi explanation of this lesson as well as I will tell you some of the sentences in English also. चला मित्रांनो, his first flight हा जो लेसन आहे, या लेसनचा टायटलचा अर्थ आहे त्याचं पहिलं उड्डाण, त्याची पहिली झेप किंवा त्याचा पहिला विजय, असं या लेसनचा अर्थ आहे. मित्रांनो, बिफोर स्टार्टिंग दिस लेसन वी आर गोइंग टू सी द थीम, moral or short summary of the lesson. या लेसन मध्ये आपल्याला काय मॉरल सांगितलेलं आहे ते या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत. या लेसन मध्ये एका पक्ष्याचं पहिल्या उड्डाणाबद्दलची स्टोरी आहे की जे उड्डाण तो हिम्मत केल्यानंतर सुरू होते. त्याचप्रमाणे या लेसन मध्ये वी हॅव टू सी मॉरल. व्हॉट इज द मॉरल? नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. ही एक प्रोव्हर्ब आणि आणखीन दुसरी प्रोव्हर्ब आय कॅन रिमाइंड दिस दॅट फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. These two proverbs are fit for this lesson. In this lesson, seagull can take his first flight because of his hunger. Invention, necessity is the mother of invention असं म्हणतात. म्हणजे शोध ही गरजेची जननी आहे. मग जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा आपण शोध घेत असतो. तशाच प्रकारे दिस सीगल हॅज टू हॅव अ व्हेरी हंग्री. तो खूप भूक केलेला आहे. बिकॉज ऑफ द हंग्रीनेस ही कुड टेक हिज फर्स्ट फ्लाइट. आणि तो त्याचं पहिलं उड्डाण त्या ठिकाणी करू शकला. वी कॅन ऑल्सो से इफ यू हॅव अ करेज फॉर्च्यून टेक्स युअर साइड. जर तुमच्यामध्ये धैर्य असतं तर नशीब तुम्हाला, दैव तुम्हाला साथ देत असतं. इफ यू वॉन्ट टू बिकम अ सक्सेसफुल यू हॅव टू बिकम अ करेजियस. जर तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा हिम्मतवान बनावं लागेल. हा लेसन आपल्याला शिकायचा आहे. हे मॉरल आपल्याला या लेसन मधून शिकायचं आहे. चला तर पेज नंबर 31 वर आपण या लेसनला स्टार्ट करूया. पहिला पॅराग्राफला आपण सुरुवात करूया. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेच. मित्रांनो, या ठिकाणी द डिफिकल्ट वर्ड जे असतील त्या डिफिकल्ट वर्ड्सचे मराठी मिनिंग पण तुम्हाला सांगत जाणार आहे. तुम्ही सुद्धा ते वहीवर लिहत चला. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेच. या ठिकाणी सीगल म्हणजे समुद्र पक्षी आणि लीच म्हणजे अरुंद फळी. तरुण सीगल किंवा लहान सीगल त्या ठिकाणी एका अरुंद अशा फळीवर एकटाच बसलेला होता. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. त्याचे दोन भाऊ आणि त्याची बहीण अगोदरच आदल्याच दिवशी उडून गेलेले होते. He had been afraid to fly with them. पण
त्यांच्या सोबत झेप घ्यायला, उड्डाण करायला, उडायला तो घाबरलेला होता, म्हणून तो त्यांच्यासोबत उड्डाण करू शकला नाही. Somehow when he had taken a little run forward to bring up the ledge and attempted to flap his wings, he became afraid. Somehow when he had taken a little run forward, पण जेव्हा त्याने थोडीशी अधिकची उत्सुकता दाखवली, थोडस अधिक उडण्याचा प्रयत्न केला, ब्रिंक ब्रिंक म्हणजे एज ऑफ द स्लिप प्लेस म्हणजे उभ्या कडाचा भाग, अटेम्प्ट टू फ्लॅप हिज विंग्स टू बिकम अफ्रेड, त्याने आपले पंख फडफडायला सुरुवात केली त्या कड्यावरून बाहेर येण्यासाठी, परंतु तो घाबरला. द ग्रेट एक्सपॅन्स ऑफ सी स्ट्रेच्ड डाऊन बिनीथ, त्याच्या खाली ज्या ठिकाणी कडेवर उंच कपाऱ्यामध्ये तो त्या ठिकाणी बसलेला होता, तर त्याचा खाली पूर्ण समुद्र होता. एका बेटाच्या, एका पर्वताच्या एका कोपऱ्यामध्ये तो त्या ठिकाणी बसलेला होता. जेव्हा जेव्हा त्या ठिकाणाहून बाहेर येण्याचा तो प्रयत्न करायचा, व्हेन ही वॉज ट्राय टू फ्लाय ऍट दॅट टाइम ही कुड सी द एक्सपॅन्स ऑफ द सी बिनीथ हिम, त्याच्या खाली त्याला विस्तीर्ण पसरलेला, एक्सपॅन्स म्हणजे पसरलेला, विस्तीर्ण पसरलेला असा समुद्र त्याच्या खाली त्याला दिसायचा. आणि मग अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन माइल्स अवे, आणि मग त्याला एकदा का तो त्या ठिकाणाहून निघाला तर त्याला अनेक मैल खूप लांब अंतरावर उडून जावं लागणार होतं. He felt certain that his wings would never support him, त्याला निश्चित खात्री होती की त्याचे पंख त्याला सपोर्ट करणार नाहीत, त्याचे पंख त्याला तिथपर्यंत, इतक्या दूरपर्यंत घेऊन जाणार नाहीत याची त्याला खात्री होती. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. आणि मग जेव्हा तो त्या कपाऱ्यामधून, त्या बारीक अशा अरुंद फळीमधून जेव्हा बाहेर निघाला आणि त्याने खाली डोकावून पाहिले, तर त्याला विस्तीर्ण पसरलेला तो सागर दिसला, तो समुद्र दिसला, आणि पुन्हा तो लगेच आपल्या त्या कोपऱ्यामध्ये मागे होऊन गेला आणि पुन्हा रात्रीचा मुक्काम त्याने त्याच ठिकाणी ठोकला, त्याच ठिकाणी रात्री थांबला. इवन वेन ईच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज लिटल सिस्टर, जरी त्याचे सगळे भाऊ आणि बहिणी, whose wings were far shorter than his own, की ज्यांचे पंख याचा पंखांपेक्षा अत्यंत लहान होते, ran to the brink, परंतु त्यांनी त्या उभ्या कड्यावरून झेप घेतली, ते उडाले आणि त्या ठिकाणी बऱ्याच अंतर ते गेले. फ्लॅप्ड देअर विंग्स, त्यांनी आपले पंख फडफडले, अँड फ्ल्यू अवे, आणि ते उडाले. He failed to muster up courage to take that plunge which appeared to him too desperate. परंतु हा जो पक्षी होता, हा मात्र आपलं मस्टर करेज, टू मस्टर करेज म्हणजे धैर्य एकवटणे, हिम्मत दाखवणे, परंतु या हिम्मत दाखवायला अपयशी ठरला. अँड प्लंग विच अपीयर्ड हिम टू डिस्परेट, आणि ती जी प्लंग म्हणजे झेप, आणि ती जी झेप होती, ती झेप त्याला खूपच मोठी वाटत होती, भयानक वाटत होती. His father and mother had come around, calling to him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. त्याचे आई आणि वडील दोघे जण त्याच्या आजूबाजूला यायचे, कॉलिंग, त्याला आरोड्या मारायचे, श्रीली, कर्कशपणे त्याला बोलवायचे, अपरेडिंग, खरडपट्टी काढायचे, थ्रेटनिंग, धमकवायचे, टू लेट हिम स्टार्व,
स्टार म्हणजे भुकेला ठेवणे, की ते त्याला असंच भुकेला ठेवतील. ऑन हिज लीज अनलेस ही फ्ल्यू अवे. जर तो त्या कोपऱ्यामधून उडून बाहेर निघाला नाही तर ते त्याला असंच भुकेला ठेवतील, अशी त्याला ते धमकवायचे. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. पण आपला जीव मुठीत पकडलेला हा बर्ड मात्र बाहेर येण्याची हिम्मत त्याने दाखवली नाही. We have finished the first paragraph here. Now we are going to start the second paragraph. Second paragraph काय आहे पाहूया आपण. That was 24 hours ago. आता या गोष्टीला जवळजवळ 24 तास होऊन गेलेले होते. Since then nobody had come near him. 24 तासापासून त्याच्या जवळ कोणीच आलेले नव्हते. The day before, all day long, he had watched his parents flying about with his brothers and sister. अगोदरच्या दिवशी त्याचे आई वडील आणि त्याचे भाऊ बहिणी यांना घेऊन त्याने पाहिलं होतं की ते आपल्या जवळपास आपल्या आजूबाजूलाच उडत आहेत. Perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. त्याचे आई वडील त्या छोट्या भावांना बहिणीला शिकवत होते की कशा प्रकारे तुम्हाला परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाइट, उडण्याचा कलेमध्ये कसं परिपूर्णत्व आणायचं आहे, कशा प्रकारे तुम्हाला कौशल्यवान बनायचं आहे हे ते आपल्या त्याच्या भावांना बहिणीला शिकवत होते. आणि अजून काय शिकवत होते? स्कीम. स्कीम म्हणजे काय? पृष्ठभागाला स्पर्श न करता वरचे वर उडत जाणे. पाण्याचा पृष्ठभागाला स्पर्श न करता पाण्याचा वरच्या वर उडत जाणे त्याला म्हणतात स्कीम. तर हे पण ते आपल्या मुलांना शिकवत होते की कशा प्रकारे वेव्ज, ते जे वेव्ज आहेत, लाटा आहेत, त्यांना स्पर्श न करता वरच्यावर उडायचे. अँड हाऊ टू डाइव्ह फॉर फिश, आणि कशा प्रकारे माशांना पकडायचं आणि खायचं. He had in fact seen his older brother catch his first herring and devour it. त्याचप्रमाणे त्याने तेथे बसून बसून अजून त्याने हे पण पाहिलेलं होतं की त्याच्यापेक्षा त्याचा मोठा भाऊ कशा प्रकारे हेरिंग नावाचा जो मासा आहे त्याला त्याने पकडला आणि डेव्हर इट. डेव्हर म्हणजे आघाशीपणे खाणे, आणि कशा प्रकारे आघाशीपणे त्याने तो मासा खाल्ला. स्टँडिंग ऑन अ रॉक वाईल हिज पॅरेंट्स सर्कल अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल. त्याच्या अवतीभोवती उभे राहून त्याच्या आई आणि वडिलांनी त्याच्या भोवती सर्कल करत, गोलाकार चक्कर मारत ते रेझिंग अ प्राऊड कॅकल. कॅकल म्हणजे कलकल आवाज करणे. कलकल आवाज करत कशा प्रकारे त्याच्या आजूबाजूला ते फिरत होते. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट ऑन द बिग प्लॅटू मिड वे डाऊन द अपोजिट क्लीम टॉन्टिंग हिम फॉर हिज कावर्डाईस. आणि त्या दिवसाची पूर्ण जी सकाळ होती त्या पूर्ण सकाळभर त्याचे पूर्ण कुटुंबाच्या कुटुंब समोर असलेल्या एका प्लॅट्यू, प्लॅट्यू म्हणजे सपाट जागा, पठार, पठारी भागावर सगळेच्या सगळे कुटुंब त्या ठिकाणी बसलेले होते. आणि मिड वे डाऊन म्हणजे रस्त्याच्या मध्येच मध्यंतरीच ते समोरच्या क्लिपवरून, क्लिप म्हणजे उंच कडा, त्या समोरच्या उंच कडेवरून ते जणू काही त्याला टॉन्टिंग, टॉन्टिंग म्हणजे काय? चिडवणे. जणू काही ते त्याला चिडवत होते. कशाला चिडवत होते? त्याचा कावर्डाईस. कावर्डाईस म्हणजे काय? भित्रेपणा. जणू काही त्याच्या भित्रेपणाला ते त्या ठिकाणाहून चिडवत होते. इन दिस वे वी हॅव फिनिश्ड पॅराग्राफ नंबर 2. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट पॅराग्राफ नंबर 3. द सन वॉज नाउ असेंडिंग द स्काय. आता सूर्य आकाशामध्ये वर आलेला होता, वर येत होता. ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस्ड द साऊथ. साऊथ म्हणजे
दक्षिण दिशा. दक्षिण दिशेकडे तोंड करून असलेलं सूर्याचे किरण त्याच्या चेहऱ्यावर येत होते. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. का नाईटफॉल म्हणजे काय तर अंधार पसरण्याचा कालावधी, म्हणजे त्याला आपण संध्याकाळ म्हणतो. संध्याकाळपासून, कालच्या संध्याकाळपासून त्याने काहीच खाल्लेले नव्हते, म्हणून त्याला सूर्याची उष्णता प्रखरतेने जाणवत होती. अशा प्रकारे या ठिकाणी आपण तिसरा पॅराग्राफ संपला की जो अत्यंत छोटा होता. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट फोर्थ पॅराग्राफ. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज. हळुवार त्याने त्या उंच कड्यापासून आपला पाय हळुवार बाहेरच्या टप्प्यामध्ये काढला. अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. एक पाय आपल्या पंखांमध्ये लपवत एकच पायावर उभं राहत तो त्या ठिकाणी क्लोज वन आय, आपला एक डोळा बंद करून, देन द अदर, आणि मग नंतर हळूच दुसरा डोळा पण बंद करून, ही प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. प्रिटेंड म्हणजे ढोंग करणे किंवा सोंग करणे. जणू काही तो नाटक करत होता की त्याला फॉलिंग अस्लीप, की त्याला झोप लागत आहे. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. तरी सुद्धा समोर उभ्या असलेल्या कुटुंबाने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर लाईंग ऑन द प्लॅट्यू डॉझिंग विथ देअर हेड्स संक इन टू देअर नेक. त्याने पाहिले की त्याचे भाऊ, दोन भाऊ आणि त्याची बहीण लाईंग ऑन द प्लॅट्यू, त्या ठिकाणी समोर असलेल्या पठारावर ते लाय म्हणजे पोहरणे किंवा पडणे, पडलेले होते. डोझिंग, डोझिंग म्हणजे काय? डोझिंग या शब्दाचा अर्थ आहे थोड्याफार डुलक्या घेणे किंवा थोडं आळशीपणाने. विथ देअर हेड संक इन टू देअर नेक. आपलं डोकं आपल्या मानेमध्ये घालून ते त्या ठिकाणी पडलेले होते. His father was preening the feathers on his white back. त्याचे वडील मात्र काय करत होते? स्प्रिनिंग. स्प्रिनिंग म्हणजे चोचीने साफसूफ करणे. पाच त्यात दिलेला आहे मेकिंग अन एफर्ट टू क्लीन फेदर्स विथ द बिक. आपल्या चोचीने पंख किंवा पिसे साफसूफ तो करत होता. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ऍट हिम. फक्त त्याची आई त्याच्याकडे पाहत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू. हम्प उंटाचा भाग असतो पाठीवर उंचवटा, त्याला हम्प असं म्हणतात, म्हणजे गोलाकार उंचवटा. तर एका त्याच प्लॅट्यूवर, त्याच पठारावर जो गोलाकार उंचवटा होता, त्या उंचवटेवर उभे राहून त्याची आई मात्र काय करत होती? त्याची आई मात्र त्याच्याकडे पाहत होती. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. तिची जी छातीचा पुढचा भाग होता व्हाईट, पांढरा पिस जे छातीजवळ होते, थ्रस्ट फॉरवर्ड, पुढे फुगून आलेले होते. नाऊ अँड अगेन शी टोवर ऍट अ पीस ऑफ फिश. मधून मधून ती तिच्या पंजांमध्ये तिने एक मासा पकडलेला होता. त्या माशाला ती टोवर म्हणजे टियरचा भूतकाळ आहे, फाडणे. ती त्या माशाचे तुकडे फाडत होती. दॅट ले ऍट हर फीट, की जो त्याचा पाय तिच्या पायामध्ये होता. अँड देन स्क्रॅप्ड ईच साइड ऑफ हर बीक ऑन द रॉक. स्क्रॅप म्हणजे रब, रब म्हणजे घासणे, पाजणे. आणि ती आपल्या जी चोच होती त्या चोचीने तो माशाचा तुकडा तोडायची आणि अधूनमधून आपली चोच त्या ठिकाणी असलेला जो रॉक होता, खडक होता, त्या खडकावर ती चोच पाजण्यासाठी घासायची. द साइट ऑफ द फूड मॅडन हिम. हा सगळं दृश्य पाहत होता. याला ऑलरेडी भूक लागलेली होती. बिकॉज ऑफ द हंग्रीनेस ही बिकेम मॅडन. आणि त्याच्यामुळे तो त्या ठिकाणी बेभान. मॅडन म्हणजे काय? मॅडन म्हणजे बेभान होणे. आणि ते दृश्य पाहून तो बेभान झाला. हाऊ ही लव टू टिअर फूड दॅट वे. कशा प्रकारे आपली आई ते माशाला आपल्या चोचीने फाडत आहे
हे त्याला सुद्धा खूप आवडत असायचं. स्क्रॅपिंग हिज बीक नाऊ अँड अगेन टू वेट इट. वेट म्हणजे काय? धार लावणे किंवा पाजणे, शार्पन. अशा प्रकारे ती त्या माशाला आपल्या चोचीने फाळायची आणि अधूनमधून त्या ठिकाणी धार लावायची. गा गा गा. ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. अशा प्रकारे हा जो आहे हा गा 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 अशा प्रकारे ओरडत होता. क्राईड बेगिंग हर. बेगिंग टू बेग म्हणजे मागणे. मागणे जरूर काय तो मागत होता. काय मागत होता? टू ब्रिंग हिम सम फूड. त्याचा करता पण काहीतरी फूड तिने द्यावं अशी जणू काही तो तिला विनंती करत होता. गाव कॉ हा. शी स्क्रीम्ड बॅक डिरायझिव्हली. आणि तशाच प्रकारे डिरायझिव्हली म्हणजे थट्टा करणे. इन अ मॅनर शोविंग समवन दॅट ही इज स्टुपिड. म्हणजे उपहासात्मक पद्धतीने किंवा थट्टा करण्यात ती पण त्याच्याकडे पाहून किंचाळायची. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली. प्लेंटिव्हली म्हणजे अत्यंत केविलवाणेपणे, परंतु अत्यंत केविलवाणपणाने तो तिच्याकडून ते माशाचा तुकडा खाण्यासाठी मागत राहिला. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड जॉयफुल स्क्रीम. आणि काही मिनिटांनंतर त्याने आनंदाच्या किंचाळ्या मारल्या. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ अ फिश. त्याच्या आईने एक माशाचा तुकडा उचलला. अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस हिम विथ इट. आणि आपल्या तोंडामध्ये तो तुकडा घेऊन ती त्याच्या जवळ उडत गेली. ही लीन आउट इगरली. लीन आउट. लीन म्हणजे झुकणे. ती उत्सुकतेने त्याच्या जवळ जाऊन झुकली. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. आपल्या पायाचा एक फटका त्याने जमिनीला दिला आणि तो उत्सुकतेने त्याच्या आईकडे झुकला. ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. जेव्हा ती त्याच्या जवळच गिरक्या मारत होती तेव्हा हा तिच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम. पण जेव्हा ती त्याच्या अत्यंत जवळच आली, शी हाल्टेड. पण ती त्याच्या अगदी जवळ आली नाही, ती त्याच ठिकाणी थांबली. हर विंग्स मोशनलेस. तिचे पंख अत्यंत संत झाले. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. तिच्या चोचीमध्ये असलेला मासा जवळपास त्याच्या चोचीमध्ये पोहोचण्याचा इतपत अंतरावरच होता. ही वेटेड मोमेंट इन सरप्राईज. अत्यंत आश्चर्याने काही क्षण तो तसाच थांबला. वॉन्डरिंग वाय शी डिड नॉट कम नियरर. त्याला प्रश्न पडला की माझी आई माझ्याजवळ का येत नाहीये. अँड देन मॅडन बाय हंगर. आणि अजून पुन्हा तो आपल्या भुकेने बेभान झाला. ही डायव्ड ऍट द फिश. त्या माशाकडे त्याने झेप घेतली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल्ड आउटवर्ड अँड डाऊनवर्ड इन टू द स्पेस. एका मोठ्या किंचाळी मारत तो त्याने वर हवेमध्ये झेप घेतली. हवेमध्ये झेप घेतल्यानंतर त्या ठिकाणी तो डाऊनवर्ड, आउटवर्ड, डाऊनवर्ड इनटू स्पेस. स्पेस म्हणजे मोकळी जागा, अवकाश, रिकामी जागा. त्या अवकाशामध्ये, त्या हवेमध्ये त्याने झेप घेतल्यानंतर तो इकडे वळला, खाली पडायला लागला. अशा प्रकारची स्थिती त्याची झाली. देन अ मॉन्स्ट्रस टेरर सीज्ड हिम. मॉन्स्ट्रस म्हणजे धक्कादायक, टेरर म्हणजे भीती, सीज म्हणजे ताबा घेणे. एका धक्कादायक भीतीने त्याच्या शरीराचा ताबा घेतला. अँड हिज हार्ट स्टूड स्टिल. आणि त्याचं हृदय अत्यंत शांतपणे एकाच ठिकाणी थांबले. ही कुड हिअर नथिंग. त्याला काहीच ऐकायला आले नाही. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. पण ही जी स्थिती होती ही फक्त 1 मिनिटापर्यंत त्याच्या त्या परिस्थितीमध्ये राहिली.
द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ड हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड. पुढच्या क्षणी त्याला पाहायला मिळालं की त्याने आपले जे पंख पसरवलेले होते, फेल्ड हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड, पूर्ण पंख मोकळ्यापणाने बाहेरच्या बाजूला पसरलेले होते. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फेदर. वारा यायचा त्याच्या छातीजवळच्या असलेल्या पिसामध्ये तो घुसायचा. देन अंडर हिज विंग, त्याच्यानंतर तो त्याच्या अंडर हिज स्टमक, त्याच्या पोटाकडे जायचा. अँड अगेन्स्ट हिज विंग्स, आणि मग नंतर आपल्या पंखांना टच करून वारा मागे जायचा. ही कुड फील टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. त्याला जाणवू लागले की आपल्या पंखा खाली असलेला जो वारा आहे तो आपल्या पंखांचे जे टिप्स होते, टोके होते, त्या टोकांना वर खेचण्याचं किंवा वर ढकलण्याचं काम करत आहे असं त्याला जाणवायला लागलं. ही वॉज नॉट फॉलिंग हेड लॉंग नाऊ. आता त्याचं जे डोकं होतं किंवा त्याची जी दिशा होती ती खाली पडण्याची नाही असं त्याला आता जाणवायला लागलं. ही वॉज सॉरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड अँड आउटवर्ड. आता तो सॉरिंग म्हणजे उंचावर तरंगणे. आता मात्र तो हवेमध्ये उंचावरच तरंगत होता. डाऊनवर्ड आउटवर्ड अशी त्याची स्थिती होत होती. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता तो घाबरलेला न होता. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी. पण त्याला बिट डिझी म्हणजे थोडीशी भोवळ, डिझी म्हणजे भोवळ येणे, थोडस भोवळ येण्यासारखं, गरगर झाल्यासारखं त्याला वाटलंय. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स. पुन्हा एकदा त्याने आपले पंख एकदा फळफळले. अँड ही सोअर अपवर्ड. आणि तो वर तरंगत गेला, वर उंचावर अशा प्रकारे उडत गेला. गा 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 गाव को हा. अशा प्रकारे हिज मदर सुप्ट पास्ट हिम. अशा प्रकारे किंचाळ्या मारत त्याची आई त्याच्याकडे, सुप्ट म्हणजे सुरकांडी मारणे, त्याच्या आईने त्याच्याकडे सुरकांडी मारली. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉइज. तिच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या पंखांनी लाऊड नॉइज मोठा आवाज केला. ही आन्सर्ड हर विथ अनादर स्क्रीम्ड. पुन्हा दुसऱ्या किंचाळीने आपल्या आईच्या त्या शब्दांना त्याने प्रतिसाद दिला. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. त्याच्यानंतर किंचाळत किंचाळत त्याचे वडील सुद्धा त्या ठिकाणी आले. ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाइंग अराउंड हिम. त्याने पाहिले त्याचे 2 भाऊ, त्याची बहीण, सगळेजण त्याच्या आजूबाजूला उडत आहेत. कर्वेटिंग. कर्वेटिंग म्हणजे काय? वळण घेत हवेत मारलेली डौलदार झेप. वळण घेत हवेत डौलदार झेप ते मारत होते. बँकिंग. बँकिंग म्हणजे उडताना एक बाजू वर करून उडणे. अत्यंत स्किलफुल उडणारा असेल ना तर तो अशा प्रकारचं उडतो. अँड सॉरिंग अँड डायव्हिंग. अशा प्रकारे त्या हवेमध्ये तरंगत झेप घेत ते सगळेजण उडायला लागले. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. आता तर तो पूर्णपणे विसरून गेला. काही मिनिटापूर्वी त्याला उडता येत नाहीये हे तो आता विसरून गेला. अँड कॉमेंटेड हिमसेल्फ टू डाय. आणि तो आता कॉमेंटेड हिमसेल्फ टू डाय. अँड सोअर अँड कर्व श्रीकिंग श्रीली. आपल्या झेप घेत वर उंच तरंगत, कर्व वळण घेत, श्रीकिंग श्रीली कर्कश किंचाळ्या मारत तो उडाला. आता आपण पुढचा पॅराग्राफ पाहूया. ही वॉज नियर द सी नाऊ. आता तो समुद्राचा अगदी जवळ होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट. त्या समुद्राच्या पृष्ठभागाला सरळ असं तो उडत होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. त्या
त्या ओशनच्या वर फेसिंग स्ट्रेट सरळ तो त्या ठिकाणी उडत होता. ही सॉ वास्ट ग्रीन सी बिनीथ हिम. त्याने पाहिलं की आपल्या खाली प्रचंड अस्ताव्यस्त पसरलेला हिरवागार समुद्र आहे. विथ लिटल रिजेस मुव्हिंग ओव्हर इट. लिटल रिजेस, रिजेस म्हणजे काय तर चेन ऑफ माउंटेन्स किंवा हिल्स, पर्वतांच्या किंवा टेकड्यांचा रांगा. मुव्हिंग ओव्हर इट, पर्वतांच्या रांगा त्या ठिकाणी होत्या. ही टर्न हिज बिग साइडवे अँड काउड अम्युजली. आपली चोच त्याने साइडवेला पलटवली आणि काउड अम्युजली आणि अत्यंत करमणूक पद्धतीने तो ओरडायला लागला. चला मित्रांनो, शेवटचा पॅराग्राफ पाहूया आपण आता. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर had landed on this green blurring ahead of him. त्याच्या पुढे त्याचे आई वडील, त्याचे भाऊ, त्याची बहीण हे सगळे जण लँडेड, समुद्राच्या त्या पृष्ठभागावर, त्या पाण्यावर ते उतरलेले होते. they were beckoning to him. बेकन म्हणजे खुणावणे, खून करून बोलवणे. जणू काही ते त्याला खुणावत होते. कॉलिंग श्रीली, कर्कश पद्धतीने ओरडत होते. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्याने त्या हिरव्यागार समुद्रावर उभं राहण्यासाठी आपले पाय ठेवले, पण ते पाय काय झाले, बुडाले. पाय बुडाले. हिज लेग्स सँक इन टू इट. त्याचे पाय त्या पाण्यामध्ये बुडून गेले. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट. घाबरून तो किंचाळला. and attempted to rise again flapping his wings. पुन्हा आपले पंख फळफळ करत तो त्या ठिकाणी पाण्यावर उभं राहण्याचा प्रयत्न केला. but he was tired and weak with hunger. पण भुकेने तो घाबरलेला होता आणि तो अशक्त झालेला होता. he could not rise. म्हणून तो त्या ठिकाणी उभा राहू शकला नाही. exhausted by the strange exercise. विचित्र अशा एक्सरसाइज करून तो थकून गेलेला होता. his feet sank into the green sea and then his belly touched it. त्याचे पाय पाण्यात बुडाले आणि त्याची बेल्ली म्हणजे त्याचं पोट आता कुठे स्पर्श झाला, पोटाचा, पाण्याचा पृष्ठभागाला पोटाचा स्पर्श झाला. आणि and he sank no farther. फार्दर म्हणजे काय, अधिक दूर किंवा त्याच्या पुढे. आता याच्या पुढे मात्र तो बुडत नाहीये. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. तो त्याच्यावर तरंगला. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग. त्याच्या आजूबाजूला त्याचे संपूर्ण कुटुंब आता स्क्रीमिंग, ओरडत होतं, किंचाळत होतं. प्रेझिंग हिम, त्याचं कौतुक करत होतं, ते त्याची स्तुती करत होते. and their beaks were offering him scraps of dogfish. आणि सगळेच्या सगळे कुटुंब त्याच्या तोंडामध्ये आता माशाचे खाद्य पदार्थ त्याच्या तोंडात टाकत होते. सगळेजण आनंदात होते. he had made his first flight. अशा पद्धतीने त्याने त्याची फर्स्ट फ्लाइट म्हणजे त्याचं पहिलं उड्डाण, पहिली झेप किंवा पहिलं विजय यशस्वी केला. अशा प्रकारे या लेसन मध्ये आपण त्या सी गर्लचं पहिलं उड्डाण आपण पाहिलेलं आहे. मित्रांनो, याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठाचं वॉर्मिंग अप आणि या पाठाचा इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतर विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी शेअर करा आणि ज्ञान संपदा युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.